नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्षात घ्या। टोमॅटो पिकामध्ये येत्या 4 दिवसात होणारा मोठ्या पावसानंतर टोमॅटो पिकाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे। व्हिडिओचा विषय पावसानंतर फुलकळी लागलेला प्लॉट असेल, सुरू असलेला प्लॉट असेल, सगळ्याच टोमॅटो पिकामध्ये आपण कशा पद्धतीने पानं टिकून फुलांची संख्या वाढून फळ सेटिंग आपण केलं पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। आपण या ठिकाणी ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत या ठिकाणी सेटिंग सुरू झालेली तुम्हाला दिसते, फुलांची संख्या दिसते, पानाचा या ठिकाणी जर आपण बघितलं सेटिंग दिसते, फुलं दिसत आहेत। या बाजूला हे फुलं पंजा आहे। ज्या ज्या ठिकाणी पाऊस होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे प्लॉट फळावर आहे किंवा येत्या 2-4 दिवसात प्लॉट सुरू होणार आहे किंवा 2-3 तोडे झाले, या सगळ्या प्लॉटसाठी खूप महत्त्वाची सूचना आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे। त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, कारण हा मोठा पाऊस ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुपारपर्यंत ऊन दिसेल, दुपारून परत एकदा पाऊस येण्याची चिन्ह असतील। मग अशा वेळेस आपल्या पानांची कीपिंग क्वालिटी चांगली ठेवून आपल्याला चांगलं सेटिंग मिळवायचं आहे। त्याचप्रमाणे जे प्लॉट सुरू आहेत त्यांचा पाला शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचा आहे। त्यासाठी फवारणीचं नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून पाऊस खूप मोठा येऊन गेला, शेतातून पाणी वाहतंय, मग अशा वेळेस 2 दिवसात ऊन पडल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव, सुकव्याचा प्रादुर्भाव, पाला खराब होणं, फळांना खालून अर्धा चट्टा पडणं, त्याचप्रमाणे वरती देठाला क्रॅकिंग जाणं, त्याचप्रमाणे या स्टेजेसचे प्लॉट असतील फुलांचं ड्रॉपिंग होणं, फळ सेटिंग कमी होणं, दांड्यावर करपा येणं, या सगळ्या समस्या येतील। त्याच्यासाठी आपण कुठल्या फवारण्या महत्त्वाच्या 2 ते 3 घेतल्या पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा। ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आज मी या ठिकाणी उभा आहो त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। दत्ताराम मधुकर पालवे। दत्ताराम मधुकर पालवे। मोठ्याने बोला ना। दत्ताराम मधुकर पालवे। राहणार टेंभुरवाडी। टेंभुरवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 7588 137075। टोमॅटोची शेती किती दिवसापासून करता तुम्ही? टोमॅटोची शेती आम्ही वडिलोपार्जित करतो, पण वडिलांच्या काळात थोडी परिस्थिती याची हालाकीची होती। बर, पण आम्ही 8 ते 10 वर्षापासून एकदम याच्यात करायला लागलो, मनपूर्वक करायला लागलो। बर बर। पण यावर्षी वातावरण बेकार होतं। एवढ्या वातावरणामध्ये प्लॉट बनणं शक्य नव्हतं, पण तुमच्या आधारानं हे प्लॉट एकच नंबर बनले एका महिन्यात। एका महिन्यामध्ये डॉक्टर किसानचा काय फायदा झाला तुम्हाला? वेळापत्रक डॉक्टर किसानचा फायदा, वेळापत्रक घेतल्यानंतर 10 दिवसामध्ये टोमॅटोचे फुटवे, फुलकळी, वाढ, चकाकी सगळ्या गोष्टी एकदम डेव्हलप झाल्या। पानाचा हिरवेपणा दिसतोय, पानाचा हिरवेपणा पण एकदम एवढे फुटवे आहेत। फुटवे। तुमचा सिन्नर तालुका म्हटला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहे, 20, 25, 30, 35, 45 दिवसाचे प्लॉट झाले, फुटवा मिळत नाही। तुम्हाला फुटवा मिळाला, त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। ते कसं आणि कधी दिलं पाहिजे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 7588 137075। 7588 137075। मित्रांनो, पाऊस खूप मोठा होतोय, प्लॉट कुठल्याही कंडिशनला असू द्या, जर प्लॉट तुमचा 25 ते 35-40 दिवसाच्या दरम्यान असेल, त्या ठिकाणी फुटवा मिळाला नसेल, त्या ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर 2 दिवस सलग पाऊस होतोय, त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 3 किलो 10-54-10 आणि 1 किलो टचअप आणि 500 ग्रॅम बोरान हे 25 ते 40 दिवसाच्या प्लॉटला हे ॲप्लिकेशन द्यायचं आहे। जे प्लॉट 50, 55, 60, 65, 70 दिवसाचे असतील त्या प्लॉटला तुम्हाला जमिनीतून द्यायचं आहे। नीट लक्षात घ्या, त्या प्लॉटला अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 1 किलो टचअप आणि 5 किलो 060-20। नीट लक्षात घ्या, दोन्हीमधील तफावत अन्नद्रव्य व्यवस्थापन मधली। हे पहिलं ॲप्लिकेशन मोठा पाऊस झाल्यानंतर जमिनीतून दिलंच पाहिजे आणि ते दिलं तरच तुमचा प्लॉट व्यवस्थितरित्या राहू शकतो। कारण जेव्हा पाया मजबूत राहील, वरतून किती फवारण्या करा फायदा होणार नाही। 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगवेगळ्या स्टेजला मी सांगितले। आता फवारणी तुम्हाला काय करायची? फवारणी सरलाट 35 दिवसापासून 70 दिवसापर्यंतच्या कुठल्याही प्लॉटला मी सांगतोय ती फवारणी करा। पाऊस येतोय संध्याकाळी 4-5 वाजता, अवकाळी स्वरूपाचा खूप मोठा पाऊस येतोय ढगफुटीसारखा, दुसऱ्या दिवशी ऊन पडतंय, मग काय फवारणी केली पाहिजे? वेळापत्रक कुठलंही असू द्या, कुठलंही मार्गदर्शन असू द्या, ही फवारणी तुम्हाला टोमॅटो पिकातील पानांची कीपिंग क्वालिटी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची राहील। त्यासाठी एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे।
200 लिटरचं प्रमाण सांगतो. 200 लिटरला मेलिडिओ घ्यायचंय 400 ग्रॅम, क्रोस्टालचं टचअप घ्यायचंय 500 ग्रॅम, ॲम्प्लिगो घ्यायचंय 100 मिली. हा स्प्रे झाला. 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे. 2 ते 3 दिवसानंतर फवारणी करायची. 200 लिटरला प्लॅटिनम 500 मिली. प्लॅटिनम 500 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय कराटे 200 मिली आणि 22-3 200 ग्रॅम. परत 2-3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण काय दिलं पाहिजे नीट लक्षात घ्या. परत एकदा ड्रिपचं ॲप्लिकेशन पहिल्यांदा 2 वेगवेगळ्या स्टेजेसला मी ड्रिपचं ॲप्लिकेशन सांगितलं. 30 ते 45-50 दिवसाला काय सांगितलं ते नीट लक्षात घ्या. त्यानंतर 50-55 दिवसापासून 70 दिवसापर्यंत तुम्हाला काय सांगितलं. तिथं फक्त चेंजेस काय केलाय, टचअप दोन्ही ठिकाणी दिलेला आहे जमिनीतून. फक्त चेंजेस केलेला आहे. पहिल्या ॲप्लिकेशन पहिले जे छोटे प्लॉट आहे त्या ठिकाणी प्लॅटिनम 10-54-10 आणि टचअप दिलेलं आहे. आणि 50-55 दिवसापासून 70 दिवसाच्या प्लॉटला 5 लिटर 4 स्ट्रोक, 1 किलो टचअप आणि त्या टचअप सोबत तुम्हाला 5 किलो त्या ठिकाणी 0-60-20 दिलेला आहे. या गोष्टी नीट लक्षात घ्या. दुसरी फवारणी आपण प्लॅटिनम, कराटे आणि M45 ची घेतली. तिसरी फवारणी आपण त्या ठिकाणी काय घेतली पाहिजे. त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. वरचा शेंडा गोळा होतोय, पानं जांभळी दिसत आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय 200 लिटर पाण्यामधून तुम्हाला घ्यायचंय प्लेसिवा 250 मिली. 200 लिटरला सिजंटाचं प्लेसिवा 250 मिली घ्यायचं. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय टचअप 500 ग्रॅम. टचअप 500 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचंय अमोनियम मॉलिब्डेनम 30 ते 40 ग्रॅम. अमोनियम मॉलिब्डेनम 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं. अशी एक फवारणी करून घ्या. त्यानंतर फुलांची गळती होते, फुलं ड्रॉपिंग होत आहेत, फळांवर स्क्रॅचेस येत आहेत. त्यासाठी तुम्हाला फवारणी घ्यायची वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली आणि बोरान 100 ग्रॅम. ज्यावेळेस टेम्परेचर ह्युमिडिटी वाढते, तापमान 32, 34, 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. दुपारचं तापमान हे 11 ते 3 वाजेपर्यंत खूप हाय होतं. संध्याकाळी मोठा पाऊस येतो. मग अशा वेळेस या फवारण्या करणं आपल्याला गरजेचं आहे. परत एकदा पालवे साहेब तुमच्याकडे येतो. डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्ही घेतलं. या अगोदरही तुम्ही या ठिकाणी टोमॅटोची शेती करत होतात. परंतु एकंदरीत डॉक्टर किसानच्या फवारणीचं नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापनमुळे तुमच्या शेतीमध्ये टोमॅटोचा काय फायदा झाला. टोमॅटोचा फायदा, फुटवे निघाले, फुलकळी वाढली. आणि आम्ही पहिला आमच्या पद्धतीने करीत होतो तर एका महिन्यात 40 दिवसात प्लॉट असे कधी झाले नाही. हा फर्स्ट टाइम आहे का 40 दिवसात प्लॉट असा झाला. आणि त्यासाठी तुम्ही करत असलेला खर्च आणि डॉक्टर किसानला दिलेला वेळापत्रकाचा खर्च याच्यामध्ये काही वाढ झाली का कमी झाला. लिमिटमध्ये खर्च. आता आमच्या पद्धतीने आजपर्यंत समजा जर 50,000 रुपये खर्च झाला तर तुमच्या याच्यात 40,000 रुपयाचा हा फरक आहे. 25% फरक आहे. नक्कीच मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असतो की उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनात वाढ झालीच पाहिजे, तरच आपला शेतकरी राजा जगल. आणि हे वर्ष असं आहे की टोमॅटो पिकात मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं 2024 हे सुवर्ण वर्ष आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्यात आलेलं आहे. टोमॅटोचा बाजारभावाचा व्हिडिओ देखील 2 दिवसापूर्वी मी दिला. यानंतरही परत 15-20 दिवसानंतर प्रत्यक्ष पुढच्या 1 महिन्यात कसा बाजारभाव राहील तो देखील व्हिडिओ मी देईलच. परंतु या मोठ्या पावसानंतर आपल्याला आपलं टोमॅटोचं पीक जगवताना मेलिड्यू, टचअप असेल, त्याच्याबरोबर आपण काय काय घेतलं पाहिजे, किती फवारण्या केल्या पाहिजे, अन्नद्रव्य व्यवस्थापन काय दिलं पाहिजे, याचं संक्षिप्त स्वरूपात विश्लेषण करण्याचा आजच्या या व्हिडिओमधून मी खूप मोठा प्रयत्न तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी केला. आजचा हा व्हिडिओ घेत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना सिन्नर तालुक्यामध्ये पानं गोळा होणे असतील, पानांवर येणारे टिपके असतील, सिन्नरचा जो पूर्व भागातील पट्टा आहे, पांडुर्ली असेल, त्याचप्रमाणे विंतूर दळवी असेल, साकूरफाटा असेल, शिवडा असेल, वडगाव पिंगळा असेल, बऱ्याचशा भागांमध्ये 15, 20, 25 दिवसाच्या लागवडींना फुटवा मिळत नाही. त्या फुटव्यासाठी प्रामुख्याने आपण काय ॲप्लिकेशन दिलं पाहिजे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये शेवट सांगतो. जर 20, 25, 30 दिवसाचा प्लॉट असेल, तिथं फुटवा मिळत नाही, तिथं तुम्ही एकरी ड्रिंचिंगच्या माध्यमातून 1 लिटर प्लॅटिनम, त्या प्लॅटिनम सोबत तुम्ही 5 किलो 10-54-10 आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम बोरान घेऊन जर ड्रिंचिंग केली आणि 1 दिवसाच्या गॅप नंतर जर वरतून फवारणी दिली, लिओसिन 200 ते 250 मिली, 0-60-20 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम आणि कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम ही फवारणी केली तर खूप चांगला फुटवा मिळेल. आणि 4 दिवसानंतर एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 0-60-20 दिलं. ज्या शेतकऱ्यांना फुटव्याची समस्या आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा शेवटचा सल्ला होता व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये.
आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक जरूर करा. जर तुम्ही लाईक केलं, तुमचे लाईक वाढले तर नक्कीच पुढचा विषय घेऊन तुमच्यापर्यंत मी लवकरच पोहोचेल. नमस्कार.